नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत पालक पनीर कोफ्ते. तर चला सुरू करूया. तर पालक पनीर कोफ्ते करण्यासाठी मी इथे पनीर अगदी असं ग्रेट करून घेतलेलं आहे. मॅश केलं हाताने तरीही चालेल. तर मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. साधारणतः 5 ते 6 व्यक्तींसाठी हे बनणार आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबामध्ये कमी जास्त करू शकता. इथे एक पालकाचं जी गड्डी येते मार्केटमध्ये, ती पालक स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आणि पाणी निथळून घ्यायचं आहे. पाणी नको त्याच्यामध्ये, नाहीतर काय होईल, जे कोफ्ते आहे ना ते खूप आसट बनेल. तर भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये. तर कोथिंबीरसुद्धा मी इथे छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर बाकी भाजी-सुद्धा टाकू शकता, जसं गाजर आहे, फुलकोबी आहे. तर मी फक्त इथे पालकाचेच बनवत आहे. आता आपण सुके मसाले टाकून घेऊया, जसं की धने पावडर, हळद, चवीनुसार मीठ, तसंच चवीनुसार तिखट वगैरे हे सगळं टाकून घेऊ शकता. बारीक चिरलेली जी हिरवी मिरची असते ती बारीक चिरूनसुद्धा तुम्ही टाकू शकता. इथे थोडं बेडगी मिरचीचं तिखटसुद्धा टाकत आहे मी. आणि थोडं आपल्याला काय करायचं आहे ना, बेसन टाकायचं आहे. बेसन अगदी जास्त टाकायचं नाही आहे. पहिले थोडं टाकायचं. छान असा गोळा बनतो का ते बघायचं. जर गोळा नाही बनला किंवा पालक जर तुमची ओली राहिलेली असेल, त्याच्यामध्ये पाणी असेल, तर खूप जास्त आपल्याला काय होतं ना, बेसन लागतं किंवा पीठ लागतं. तर जास्त बेसन टाकल्यामुळे जे पालकाचे कोफ्ते आपण तयार करणार ना, त्याचं जास्त बेसनाचं किंवा पीठ लागेल. पनीर आणि पालकची टेस्ट कुठे ते गायब होऊन जाईल. त्यामुळे काय करायचं ना, फक्त आपल्याला साधारणतः 2 चमचे टाकून घ्यायचे आहे आणि असा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे. अगदी आपण कणिक मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडा सॉफ्ट बनवायचा आहे. आणि थोडंसं काय करायचं ना, की गोळा तयार करून तेलामध्ये बघायचा टाकून. जर ते विरघळत नसेल तेलामध्ये तर ठीक आहे, आपण तसे गोळे करू शकतो. तर गोळ्याचा आकार तुम्ही कसाही करू शकता. मी इथे गोल गोळे करून घेत आहे. तुम्ही लांब आकाराचे कसेही करू शकता. साधारणतः कोफ्ते तर थोडे गोलच असतात आणि मी इथे थोडे मोठ्या साईजचे घेते. तुम्ही छोटे घेतले तरीही चालेल. तर अशा पद्धतीने छान असं थोडासा तेलाचा हात घेऊन गोळे तयार करायचे. हातालासुद्धा चिकटत नाही आणि छान त्याचा गोळा बनतो. अगदी हलक्या हाताने असे छान त्याचे गोळे तयार करून घ्यायचे. नेहमी काय होतं ना, पालक भाज्या खाऊ खाऊ कंटाळा येतो. तेच पालक पनीर करा, तेच ते पालक डाळ भाजी करा. तर हा एक खूप छान अशी रेसिपी आहे. तर सोबत मी इथे लोखंडाच्या कढईमध्ये तेल तापवायला घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये बघा, आता आपण जे तळून घेत आहे ना, ते छान असे मंद आचेवर तळायचे आहेत. आपण काय केलं ना, याच्यामध्ये पीठ टाकलेलं म्हणजे बेसन पीठ, चण्याचं पीठ. तर त्याच्यामुळे हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून नाही घ्यायचे. हाय फ्लेमवर जर आपण तळले तर बाहेरून जे कवर आहे त्याचं ते करपून जाईल किंवा ते होऊन जाईल कलर त्याचा, पण आतमध्ये जे बॉल आहेत ना ते कच्चे राहील. तर आपल्याला ते नको, म्हणून आपण काय करायचं ना, थोडा वेळ घेईल याला. 6 ते 7 मिनटं लागतात, पण आरामशीर मंद आचेवर होऊ द्यायचं. तुम्ही बघू शकता, अजिबात तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळलेले नाही आहेत किंवा कुठेच फुटलेले नाही आहेत आणि छान असं आपल्याला बदामी कलर येईपर्यंत मस्तपैकी असं तळून घ्यायचे आहे. आणि शक्यतो काय करायचं आहे ना, बॉलला धक्का नाही लागू द्यायचा, म्हणजे बॉल कट होईल अशा पद्धतीने तळायचं नाही आहे. अगदी हलक्या हलक्या हाताने ते बॉल जे आहे ना ते तेलामध्ये असे सरकून घ्यायचे, म्हणजे ते फुटणार नाही किंवा तिला कुठे कट बसणार नाही आणि आपले गोल गुटगुटीत असे छान कोफ्ते राहील. तर तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि बघा किती छान कलर आलेला आहे मस्तपैकी. आता आपण सगळे असेच तळून घेऊया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. बघा आता किती छान आपले जे कोफ्ते आहे पालक पनीरचे, ते किती छान असे फ्राय करून झालेले आहे. कलरसुद्धा एकसारखा आलेला आहे. आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. तर मी थोड्या वेळापूर्वीच तव्यावरती पराठे करून घेतले होते, त्यामुळे थोडासा ऑइलचाच तवा आहे. त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं, मिरची, तसंच लसूण इथे छान असा भाजून घेतलेला आहे. छान परतून झाला की त्याच्यावरती 2 मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते जाडसर चिरून ते सुद्धा तव्यावरतीच भाजून घ्यायचे आहे तेल टाकून. जे आपण तव्यावरती किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये आपण हा ग्रेव्हीचा मसाला तयार करतो ना,
तर एक वेगळाच सुगंध असतो आणि ताजाच मसाला करायचा नेहमी. अगदी असं करून फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्याची ग्रेव्हीची भाजी केली ना, ते थोडी टेस्ट वेगळी लागते. याच्यामध्ये थोडा वेळ तुमचा जाईल जास्त, पण चव अगदी छान येईल, भन्नाट येईल. जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना अगदी तसं. तुम्ही काजूसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये, पण मी ते अव्हॉइड केलेलं आहे. आपल्याला प्युअर पालक आणि पनीरची टेस्ट याच्यामध्ये लागायला हवी. टोमॅटोसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहे, पण टोमॅटो आपल्याला आत्ता नंतर करायचे, याच्यामध्ये नाही आपल्याला भाजून घ्यायचे आहे. फक्त सुरुवातीला आपल्याला एवढं सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला सेपरेट भाजून घ्यायचे, ते सुद्धा लोखंडाच्याच तव्यावरती भाजून घ्यायचे आहे. तर मी इथे छोट्या आकाराचे 3 टोमॅटो घेतले आणि छान असं तेलामध्ये भाजून घेतलेले आहे. जोपर्यंत सॉफ्ट होत नाही किंवा जे टोमॅटोमधलं मॉइश्चर आहे ते इव्हॅपोरेट होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला छान असं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. मीडियम आचेवरतीच करायचं आहे सगळं, अगदी हाय फ्लेमवरती नाही करून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायचं आहे. हे सगळं काही ग्रेव्हीचं आपलं झालं की थंड होऊ द्यायचं आणि नंतर पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही. तुम्ही बघू शकता याचे साल दिसत आहे टोमॅटोचे, ते टरफले झालेले आहेत. याचाच अर्थ आपले जी टोमॅटो आहे ते झालेले आहेत. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचं पाणी न टाकता आणि छान फाईन पेस्ट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला. पाणी टाकलं ना तर ते आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकतो म्हणजे कढईमध्ये, तेव्हा ते फार असं गॅसच्या ओट्यावरती उडतं तेल. त्यामुळे नको शक्यतो, कारण टोमॅटोमध्ये आणि कांद्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे आरामात बारीक होतं. आता मी इथे 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की जिरं मोहरी टाकली आणि जो आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सगळं वाटण मी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कारण ना जे पालक पनीरचे कोफ्ते असतात त्याची ग्रेव्ही अगदी पातळही नसते आणि अगदी दाटही नसते. त्यामुळे हे जे 5 ते 6 व्यक्तींसाठी मी जेवढं वाटण तयार केलेलं आहे ना, तेवढं आपल्याला लागेलच. आणि असं छान असं भरपूर तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही त्या मसाल्याला, तोपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे मध्यम आचेवरतीच. काही करायची नाही आहे अगदी. ही सगळी प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा करू शकता, म्हणजे पालक बारीक चिरणं हो असू द्या किंवा जे काही असेल. पण भाजीला थोडा वेळ लागतो. अगदी अशी घाई-गडबडीची भाजी नाही आहे, कारण पहिले तुम्हाला सगळे कोफ्त्याची प्रिपरेशन करावी लागते, नंतर ग्रेव्हीची. पण चव अगदी सुरेख लागते. तर छान आता सुके मसाले टाकून घेऊया. जसं की धने पावडर आणि मीठ, तिखट वगैरे. कारण आपण कोफ्त्यामध्ये सुद्धा आपण हे सगळे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. तर त्या हिशोबात तुम्हाला ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे. तर इथे मी थोडा गरम मसाला टाकलेला आहे आणि रंग येण्यासाठी छान असा बेडगी मिरचीचा तिखटसुद्धा टाकलेला आहे. छान आता सगळे ग्रेव्हीमध्ये आपले सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया आणि पुन्हा थोड्या वेळ होऊ देऊया. आणि जे वाटण काढलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंफार होतं, तर त्याच्यामध्येच मी थोडं कोमट पाणी टाकून ते टाकून घेतलेलं आहे. आता त्याला छान असं कलर येऊ द्यायचा. बघा छान असं तेल सुटलेलं आहे आणि सोबतच पाणी गरम करायला ठेवायचं. कुठलीही ग्रेव्हीची भाजी करताना जर आपल्याला छान त्याला कट पाहिजे असेल, कलर पाहिजे असेल, तर नेहमी काय करायचं ना की गरम पाणीच ग्रेव्हीमध्ये टाकायचं. त्याने काय होतं ना की सेम टेम्परेचरला कुकिंग प्रोसेस सुरू राहते. नाहीतर काय होणार की ग्रेव्ही अगदी गरम आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये गार पाणी टाकत आहे, तर अशा वेळेस काय होतं ना, ग्रेव्हीचा कलर लाल येत नाही आणि थोडी टेस्टमध्ये सुद्धा फरक जाणवतो. तर बघू शकता थिकनेस एवढी आहे आपली ग्रेव्हीची. याच्यापेक्षा जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. अजून आपण याला होऊ देऊया. छान अगदी शिजू देऊया. सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत मसाल्यामधल्या त्या शिजू देऊया. आणि आता तुम्ही बघू शकता बाजूला किती छान असा कट आलेला आहे आणि सुगंध तर खूपच छान येत आहे. आणि आता या स्टेजला आपल्याला जे कोफ्ते आपण फ्राय करून ठेवलेले होते ते सगळे याच्यामध्ये टाकायचे आहे आणि कोफ्ते टाकल्यानंतर साधारणतः 5 ते 6 मिनटंच फक्त शिजवून घ्यायची आहे भाजी, जेणेकरून कोफ्त्याच्या आतपर्यंत ग्रेव्ही जाईल. जास्त वेळ जर शिजवलं ना तर जे कोफ्ते आहेत ना ते सगळी ग्रेव्ही ॲब्झॉर्ब करेल आणि पूर्ण ड्राय भाजी होऊन जाईल. तुम्हाला ड्राय भाजीसुद्धा आवडत असेल तर तुम्ही भाताबरोबर ती खाऊ शकता आणि जर थोडी ग्रेव्ही असेल तर तुम्ही भाकर, चपाती, तंदूर, नान कशाही सोबत घेऊ शकता त्याचा आस्वाद. आणि अशी अप्रतिम भाजी आपली मस्तपैकी बनवून रेडी आहे. अगदी सगळं काही तयार असेल, फास्ट तयार केलं की 30 ते 35 मिनटामध्ये आपली ही जी भाजी आहे ही रेडी होते. अगदी पाहुणे जर येत असेल, नेहमी तीच ती भाजी, पनीरची भाजी करू कंटाळा असेल, तर ही एकदा ट्राय करा. आवडीने सगळे पाहुणे खातील आणि नक्कीच विचारतील की ही रेसिपी तुम्ही कुठून केली किंवा कशी केली आणि कसं काय यूज केलं.
तर नक्की एकदा ट्राय करा. पावसाळ्यामध्ये बरेचसे लोकं काय करतात ना, की पालेभाज्या खात नाही. पण काही हरकत नाही, एकदा वगैरे खाल्लं तर काही एवढं हे नसते. जर चांगली पालक मिळाली ताजी वगैरे तर नक्की आणा आणि नक्की ट्राय करा. आणि जर 2 व्यक्तीसाठी करत असाल तर हे 2 टाईमला तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता. तर ही जी भाजी आहे ही आपली आता बनून तयार आहे. तुम्ही ग्रेव्हीचा कलर बघू शकता, कोफ्ते बघू शकता किती छान असे टम्म फुगलेले आहे. दिसायला जशी सुंदर दिसत आहे तशीच चवीलासुद्धा भन्नाटी भाजी झालेली आहे. आणि नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि चॅनलला पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका. तर आपण अजून भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये. तर तोपर्यंत बाय.